मराठीचा एल्गार पुकारला जाणार आहे 5 जुलैला। महामुंबईत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या मोर्चात हातात हात घालून चालणार आहेत। या मोर्चाचं आता स्वरूप नेमकं कसं आहे, त्याची नेमकी काय तयारी केली आणि या प्रश्नांसोबतच या मोर्चाबद्दलची माहिती राज ठाकरेंच्या विश्वासून माणसाने दिली आहे। तीही या मोर्चाच्या तयारीची जबाबदारी ज्यांच्यावर आहे त्या नितीन सरदेसाईंनी। पाहूयात। महत्त्वाच्या नेत्यांना मोर्चात येण्याचं आवाहन केलं का? समन्वय समिती असा विषय नाहीये। आम्ही त्याच दिवशी ज्या दिवशी मोर्चाची तारीख जाहीर केली त्याच वेळेला सांगितलं की आमच्या पक्षातले विविध नेते आहेत, हे विविध लोकांची प्रत्येकाचे इतर पक्षातल्या सुद्धा अनेकांची चांगले सौहार्दाचे संबंध असू शकतात। त्यामुळे या हिंदी सक्तीच्या विरोधामध्ये जे कोणी लोक असतील त्यांच्याशी आमच्या सगळ्यांचा संपर्क सुरू आहे आणि त्यातले जास्तीत जास्त लोक कसे येतील हे पाहायचं आहे। आणि खरं सांगायचं तर हा मोर्चा जाहीर झाल्यानंतर ज्या पद्धतीने जनतेकडून किंवा विविध पक्षांच्या नेत्याकडून जो स्वयंस्फूर्तपणे एक प्रतिसाद मिळतोय तो अतिशय उत्साह वाढवणार आहे। त्यामुळे अनेकांनी तर आम्ही संपर्क साधायच्या अगोदरच समोरून सांगितले की हो आम्हाला या मोर्चामध्ये सहभागी व्हायचं आहे। त्यामुळे हा एक जनमताचा किंवा जनमानसाचा हा कानोस आहे किंवा त्याचा रेटा कुठल्या दिशेने आहे हे आत्ताच लक्षात येते। त्यामुळे हा मोर्चा हा अभूतपूर्व असा असेल। मोर्चानंतरही सरकार नरमलं नाही तर पुढची रणनीती काय? पहिलं जे पाऊल आहे हे जनतेसाठी, जनतेनी मराठी जनतेसाठी काढलेला असा हा मोर्चा आहे, ज्याच्यात अर्थातच सन्माननीय राजसाहेबांनी पुढाकार घेऊन त्या मोर्चाची तारीख जाहीर केली आणि त्याला अतिशय उत्तम प्रतिसाद मिळतोय। त्यामुळे मला असं वाटतं की एकंदरीत जनमताचा रेटा सरकारच्या लक्षात आल्यानंतर सरकार ह्यावरती वेगळी भूमिका, त्यांची भूमिका जी सध्याची आहे ती बदलू शकतं। कारण शेवटी सरकार असतं कोणासाठी? जनतेसाठी। आणि त्या जनतेला जर भावना त्यांची एक वेगळी असेल, हिंदी सक्तीच्या विरोधात असेल आणि मराठी प्रेमी जनता जर संपूर्णपणे ह्या मोर्चाच्या बाजूने असेल, हितचिंतक असतील, आपापली मतं ते व्यक्त करायला आता साहित्यिकांनी, विविध क्षेत्रातल्या लोकांनी, कलाकारांनी, मराठी भाषेच्या अभ्यासकांनी किंवा बालमानसशास्त्रज्ञ जे आहेत किंवा त्याच्या संबंधित जे डॉक्टर आहेत, या सगळ्यांनी याच्याबद्दल एक आपली भूमिका अतिशय स्पष्टपणे मांडायला सुरुवात केलेली आहे। आणि ती भूमिका अत्यंत स्पष्टपणे आणि स्वच्छ असं ते सांगतायत की पहिलीपासून तिसऱ्या भाषेची सक्ती करण्याची अजिबात आवश्यकता नाहीये। त्यामुळे लहान मुलांच्या बालमनावरती विपरीत परिणाम होऊ शकतो आणि एकंदरीतच त्यांच्या कुठेतरी त्या सगळ्या भाषांची सरमिसळ होऊन मूळ जी आपली मातृभाषा मराठी आहे त्याचं कदाचित त्याच्यामध्ये काही चुका होऊ शकतात। त्यामुळे या सगळ्यांनी मतं दिलेली आहेत आणि ही सगळी मंडळी आमच्या बरोबर आहेत। त्यामुळे कुठेतरी सरकारला सुद्धा या गोष्टीची दखल घ्यावी लागेल आणि आपल्या भूमिकेमध्ये बदल करावा लागेल असं मला आत्ता तरी वाटतं। त्यामुळे त्याच्यानंतर काय होईल याचा विचार करण्याची आत्ता आवश्यकता नाहीये। मुळामध्ये जी काही भूमिका आहे ती अत्यंत स्पष्टपणे आम्ही सरकारकडे मांडण्यासाठी हा मोर्चा आयोजित केलेला आहे। शरद पवार मोर्चात सहभागी होणार का? राजसाहेबांनी जे कोणी याला गोष्टीला पाठिंबा देणार असतील ते कुठल्याही सगळ्यांचं त्याच्यामध्ये स्वागतच आहे। त्यामुळे आता पाहायचंय आपल्याला 5 तारखेला काय होतं ते। आता तरी त्यांनी पाठिंबा जाहीर केलेला आहे, त्यामुळे बघूया आपण काय होतंय ते। आणि राहायला युती किंवा याचा विषय तर हा मला असं वाटतं की हा मोर्चाचा विषय हा अत्यंत स्पष्टपणे हा हिंदी भाषेच्या पहिलीपासूनच्या मुलांवरती केलेल्या सक्ती विरोधातला हा मोर्चा आहे। त्यामुळे त्याच्याबरोबरच इतर काही गोष्टींचे आडाखे जर आपण मांडत असाल तर त्या बाबतीत मी काहीही भाष्य करणं योग्य होणार नाही। मराठी भाषेच्या विरोधात जी हिंदी भाषेची सक्ती केली जाते त्याच्या विरोधातला हा मोर्चा आहे, इतकंच मी आता आपल्याला सांगू शकतो। मोर्चा राजकीय या विरोधकांच्या आरोपाला उत्तर काय? मला असं वाटतं की ज्या पद्धतीने लोकांमधून त्याला प्रतिसाद मिळतोय ते म्हटलं ते पाहिल्यानंतर कदाचित त्यांच्या मनात धडकी भरलेली असेल आणि पुढच्या राजकारणाचं त्यांच्या काय होणार हे त्यांना कदाचित शंका येत असेल। पण मला असं वाटतं की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मराठी हा विषय हा पक्ष स्थापनेपासून प्रामुख्याने अग्रणी आणि प्रमुख विषय राहिलेला आहे। मग मराठी भाषेच्या अभिजात दर्जासाठी सुद्धा असेल तर ज्यावेळेला आमचे सगळे आमदार होते त्यावेळेला हा विषय आम्ही सभागृहामध्ये सर्वप्रथम वारंवार आणि अतिशय म्हणजे आम्ही तो कायम मांडत आलेलो आहोत। आणि त्यामुळे मराठी आणि मनसे हे 2 अविभाज्य गोष्टी आहेत आणि या दोन्ही गोष्टी कायम एकत्रच राहणार। त्यामुळे मराठी माणसासाठी म्हणून आमच्या पक्षाची स्थापनाच मुळात त्या पद्धतीने झालेली आहे आणि तो विषय आमचा प्रमुख विषय असणार आहे। त्यामुळे बाकी त्याच्या राजकारणाकडे मी आत्ता काही बघत नाहीये, ती नंतरची गोष्ट आहे। ज्यांना त्याकडे राजकारण म्हणून बघायचं ते जरूर बघू शकतात, त्यांना मी थांबवू शकत नाही। पण आत्ताचा आमचा मुद्दा हा अत्यंत स्पष्ट आहे आणि तो हिंदी सक्तीच्या विरोधात आहे, इतकंच मी आत्ता आपल्याला सांगू शकतो।
सदावर्तेंच्या मोर्चा विरोधाला तुमचं उत्तर काय? भूमिका काय त्यांना जाऊ दे ना, ते असं आहे, स्वतंत्र नागरिक आहेत, ते काही करू शकतात. त्याबद्दल मी आता कशासाठी त्याच्यावर भाष्य करणं मला योग्य वाटत नाही. जेव्हा येईल त्यावेळेला बघता येईल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.